जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आताची सगळ्यात महत्वाची बातमी ही आहे की 3 मेला झालेला नीटचा पेपर हा कॅन्सल झालाय. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर का म्हणून कॅन्सल झालाय, ह्याच्या पाठीमागचं कारण काय, आता नवीन पेपर कधी होणार, आता किती दिवस अभ्यास करावा लागेल, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. सुरुवातीला असं आहे की हा पेपर कॅन्सल व्हायचं कारण त्या पेपर 2 दिवस अगोदर म्हणजे 1 मे आणि 2 मे रोजी जास्तीत जास्त प्रमाणात लीक झालता आणि तो जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर गेला होता. तो पेपर कुठून शेअर केलता, तर केरळमधून तो पेपर शेअर केला गेला होता आणि राजस्थानमध्ये ते आयडेंटिफाय झालं की पेपर हा शेअर झालाय आणि कमी प्रमाणात नाही, सगळ्यात मोठ्या प्रमाणात तो पेपर शेअर केला गेलाय टेलिग्रामवरती. आता एका शेअरसाठी जवळपास 3 ते 5 लाख रुपये त्या नीटच्या पेपरसाठी घेण्यात आलेला आहे. याचा काल परवा ह्या 2-3 दिवसामध्ये खूप मोठा इश्यू झाला किंवा नीट या एक्झाम वरती बरेच क्वेश्चन मार्क तयार झाल्यावरती अखेर आज हा पेपर कॅन्सल झालाय. आता हा जर पेपर कॅन्सल झाला, एका दृष्टीने हे चांगलं झाले. ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास केला किंवा बऱ्याच जणांचे पालक विद्यार्थ्यासाठी खूप खर्च करून आपल्या विद्यार्थ्यावरती बराच पैसा खर्च करून ही एक्झाम देत असतील, पण जे श्रीमंत लोक आहेत ते काहीतरी अशा गोष्टी करून याचा पेपर मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ही एक्झाम आज तरी कॅन्सल झाली आहे. आता पुढे एक्झाम कधी होणार, काय होणार, याचा अजून कुठलाही मेसेज नाही. पण सध्या तरी एक गोष्ट आहे की नीटचा अभ्यास परत 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. त्याची जी पुढील अपडेट असेल ती लवकरच आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करू. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, सध्या तरी आपण नीटची तयारी करणं गरजेचे आहे, कारण का झालेला पेपर हा कॅन्सल झालाय. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.